अर्थसंकल्प सादर केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी आणि या अर्थसंकल्पाचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांना टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये, पण केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांच्या बद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। पीएम गती शक्तीच्या अंतर्गत देशातले रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्याच्या संदर्भातल्या घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पातून करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शेतीच्या साठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भात केंद्र सरकार हे प्रयत्नशील राहणार असून तापी, नर्मदा आणि दमणगंगा पिंजाळ हा जो नदी जोड प्रकल्प आहे त्याच्यासाठी सुद्धा या पुढच्या काळात त्याला गती देण्याचा या अर्थसंकल्पातून बोलून दाखवलेला आहे। त्याचबरोबर पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी 1,500 कोटींचं एक पॅकेज सुद्धा दिलेलं आहे, त्यांच्यासाठी पैसे दिले जातील। त्याचबरोबर शिक्षणासाठी आता प्रादेशिक सुद्धा चॅनल निर्माण केले जातील आणि हे चॅनल सुरू केले जातील, हे आता स्पष्ट करण्यात आलेले। कारण गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भातले वेगवेगळे पावलं उचलली जात असताना आता एक देश पातळीवरचं आणि बाकी स्थानिक भाषा ज्या प्रादेशिक भाषा आहेत तिथलं हे शिक्षणासाठीचं 1ली ते 12वीच्या शिक्षणासाठीचं चॅनल सुरू करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या अर्थसंकल्पातून त्याची घोषणा करण्यात आलेली आहे। क्रिप्टो करन्सीच्या संदर्भातला सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की क्रिप्टो करन्सी च्या संदर्भात यावर्षीपासून सुरुवात होणार आहे आणि 30% त्याच्यावरती कर आकारला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। रासायनिक खतं आणि इतर जी औषधं आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारनं आजच्या या बजेटमधून काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। देशातल्या पायाभूत सुविधांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल हे आज सांगण्यात आलेलं आहे। पण सर्वसामान्य नोकरदारांना जी आशा होती की टॅक्स स्लॅबमध्ये कुठला तरी बदल होईल, त्या टॅक्स स्लॅबमध्ये कुठला बदल झालेला नाही आहे। आयकरात कुठल्याही प्रकारचा बदल नाही। मागचे जे कर सुरू होते जो स्लॅब आहे तोच पुढे सुरू ठेवण्यात आलेला आहे। पण दिलासादायक बाब नोकरदारांची मात्र घोर निराशा। रस्ते, मेट्रो, रेल्वे, बंदरं यांच्या विकासासाठी पायाभूत या सगळ्या सुविधांच्या विकासासाठी या बजेटमधून तरतूद करण्यात आल्याचं आज या अर्थसंकल्पातून सांगण्यात आलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब ही की तेलबिया ज्या उत्पादन आहे त्याला प्रोत्साहन दिलं जाईल आणि आयात जी केली जाते मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये ती आयात कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जातील हे सांगितलं जातं। त्यामुळे देशांतर्गत तेलबियाचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा आज सांगण्यात आलं। 5 नदीजोड प्रकल्पांचे DPR तयार आहे, त्यामुळे नदीजोड प्रकल्पाला आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं सुद्धा सांगण्यात आलं। करदात्यांची निराशा झाली कारण कररचना जैसे थे ठेवण्यात आलेले। गेल्या 6 वर्षांपासून कररचनेत जो बदल व्हावा अशी अपेक्षा करदाते व्यक्त करत होते, तो बदल मात्र होऊ शकलेला नाहीये। महागाई वाढतीये पण कररचनेत कुठलाही बदल नाहीये। LICचा IPO लवकरच येणार असंही सांगण्यात आलंय। 60 लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण केल्या जातील। पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवली जाईल। रस्ते, हवाई वाहतुकीसाठी हायवे, मेट्रो, रेल्वे, बंदरं, विमानतळं हे विकसित करण्यासाठी निधी दिला जाईल। हायवे बांधणीसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं। कर चुकवेगिरी प्रकरणात छापा मारला तर सगळी संपत्ती जप्त होणार आहे, त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्यांची आता खैर नाही असंच म्हणावं लागेल। कर तुम्हाला भरावा लागेल। जर कर चुकवेगिरी केली तर जे काही संपत्ती तुम्ही कमवलेली आहे ती संपत्ती सुद्धा सरकार दरबारी जप्त होईल असा इशाराच आज या बजेटमधून दिलेला आहे। झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण तेलबिया निर्मितीला प्रोत्साहन देणार आहेत कारण आपण मोठ्या प्रमाणात तेलबिया आयात करतो। देशाचा खूप मोठा पैसा
हा तेलबिया आयातीसाठी जात असतो, त्यामुळे देशातच आता तेलबिया उत्पादनावर भर दिला जाईल. शेतकऱ्यांना पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनच्या वापराला सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. IT कॉर्पोरेट विभागाला प्रोत्साहन देणार असल्याचं सुद्धा आजच्या बजेटमधून स्पष्ट करण्यात आलं. शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी आज झालेली आहे. MSP दिलेली आहे, त्याच्यासाठी हे सुद्धा आज सांगण्यात आलं. मध्यम लघु उद्योजकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. राष्ट्रीय कौशल्य योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिले जातील, हे सुद्धा आज स्पष्ट करण्यात आलं. आजच्या या अर्थसंकल्पातून अनेक लोकांना खरं तर खूप अपेक्षा होत्या. विशेषतः नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा होत्या की त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये कुठला तरी बदल केला जाईल, त्यांना दिलासा दिला जाईल, पण त्यांची घोर निराशा झाली आहे. आजच्या या अर्थसंकल्पात त्यांना कररचनेत कुठलाही बदल न केल्यानं आधीचीच कररचना कायम राहणार आहे. अपार्ट फ्रॉम मर्चेंट और व्यापारी, आम आदमी के लिए स्टेटस को बजट है, उसके लिए कोई चेंजेस नहीं है. जो अभी तक चल रहा था बजट वो सेम है, कुछ भी चेंजेस नहीं है आम आदमी के हिसाब से. हमारी जो व्यापारी की अपेक्षा थी, हमारी जो ये एक प्रमुख मांगे थी कि जो कंपनी लॉ में टैक्स है वही पार्टनरशिप फर्म में हो. जो 25% का है, 5% की हमको रियायत होना था, वो कुछ भी नहीं मिला. ये हमारी मुख्य अपेक्षा थी. हमारी पेंशन की अपेक्षा थी. जिस प्रकार से सरकारी अधिकारियों को पगार भी मिलती है और रिटायर होने के बाद पेंशन भी मिलती है, जो करदाता जीवन भर कर भरता है लेकिन उसको रिटायरमेंट के बाद भी कोई गवर्नमेंट से पेंशन नहीं मिलती. हमें उम्मीद थी कि पेंशन ये बजट में अनाउंस होगा. 60 लाख नवीन नोकऱ्या देण्याचं त्यांनी केलं. वाटतं सध्या जे बजेट जाहीर झालं त्यातून मिळेल नोकऱ्या, कारण की जवळपास 15 लाख नोकऱ्या गेल्या काही 1.5 वर्षामध्ये गेलेल्या आहे कोरोनामुळे. सरकार ने नए स्टार्टअप्स और MSME में जो पैसा फूकने की बात कही है, उससे उनको जरूर उम्मीद है कि MSMEs की हमारी एक डिमांड थी कि जो ECLJ स्कीम है, जो क्रेडिट गारंटी स्कीम है, उसे और बूस्ट किया जाए. फिनांस मिनिस्टर ने इसे बूस्ट किया है, इसलिए बजट अच्छा है. लास्ट रीजन ये भी मैं बताना चाहूंगा कि जो डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर है उसके ऊपर काफी इन्वेस्टमेंट हो रही है शहरों में, गांव में. जैसे भी डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर में इन्वेस्टमेंट होती है वैसे इकोनॉमिक साइकिल्स और स्पीडीली बढ़ने चालू होते हैं. इन सब चीजों को देखते हुए यह बजट अच्छा है ऐसा समझना चाहिए. जब हम डिटेल्स में जाएंगे तब और कुछ चीजें पता चलेगी, जैसे डाइवेस्टमेंट्स कहां पर हो रहा है, कितने रिसोर्सेस आ रहे हैं, उसके ऊपर हम तब चर्चा कर पाएंगे. धन्यवाद. We'll do the English now and then I'll step out, then my colleagues. The budget presented today, worth about 39 to 40 trillion rupees, was a good budget. I would say it's a good budget for the following 4 or 5 reasons. The first one, the budget is aimed at growth, a significant GDP growth. Second, the fiscal deficit would be about 6.4%. From 9.2 to 6.9, it is coming down to 6.4. That gliding path of fiscal deficit is very good because that's going to create more space for private sector to play its role. Third reason is, if you look at the investment in capital expenses, and that's what we were asking for, that's what industry was asking for. Now those are significant, 7.5 trillion rupees. Now that's 35% more than 5.5 trillion last year. Now that's very, very progressive step because it is this capital expenditure that increases jobs, that increases consumption and gives impetus to the economic cycle. So for these reasons, the budget is good. Specifics, look at MSMEs. The emergency credit link guarantee scheme that helped during the pandemic, we had asked as industry to continue it. We are thankful that the finance minister has made additional commitment to that scheme because MSMEs and some of them are yet to come out of the woods. The other part, look at the digital infrastructure. The spread of digital infrastructure over the next couple of years, both in urban and rural area, is going to help. More the digital infrastructure, more the penetration, better the engines of economic growth would move. Looking at all of these aspects, I would say the budget was good.
Of course, we need to go through PM further. Gati Shakti is a transformative approach for economic growth and sustainable development. The approach is driven by 7 engines, namely roads, railways, airports, ports, mass transport, waterways, and logistics infrastructure. All 7 engines will pull forward the economy in unison. These engines are supported by the complementary roles of energy transmission, IT communication, bulk water and sewerage, and social infrastructure. Finally, the approach is powered by clean energy and Sabka Prayas. आज सादर झालेल्या या अर्थसंकल्पाच्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं. तुम्ही या बजेटकडे कसं पाहता? लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, या अपेक्षा किती पूर्ण करणारं हे बजेट आहे? देशाला शक्तिशाली बनवणारा अमृत महोत्सवी वर्षातला हा दूरदृष्टी असणारा अर्थसंकल्प आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे 100 वर्ष पूर्ण करत असताना या देशाच्या विकासाची काय ब्लूप्रिंट असेल याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करत पुढच्या 25 वर्षाच्या ब्लूप्रिंटचा सुद्धा संकल्प यामध्ये केला. यामध्ये 100 वर्षाच्या पायाभूत सुविधांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला गेला. 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट ही एक अतिशय महत्वपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देणारी, जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रोजगार निर्माण करणारी 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट ही सुद्धा यामधली योजना एक निश्चितपणे आपल्याला देशाला प्रगतीपथावर नेत या देशाचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीने सर्वांना समान संधी प्राप्त होईल आणि आपल्याला एक लक्षांक प्राप्तीसाठी 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट ही योजना मला जास्त भावली आहे. एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, शिक्षायुक्त भारत, डिजिटल युक्त भारत, रोजगारयुक्त भारत, सेवायुक्त भारत, ऊर्जायुक्त भारत, शक्तियुक्त भारत, समानतायुक्त भारत असा विचार या अर्थसंकल्पामधून आपल्याला दिसतो. आणि 11,000 किलोमीटरच्या नॅशनल हायवेला आता यावर्षी 25,000 किलोमीटर पर्यंत नेत. सर्वात महत्वाचा जो मुद्दा मला यामध्ये दिसला की या अर्थसंकल्पामध्ये गरीबों की क्षमता बढ़ाना, म्हणजे खरं तर आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये गरिबांना काही अनुदान देणं हेच आपण निश्चितपणे यश मानायचो. पण या अर्थसंकल्पामध्ये गरीबों की क्षमता बढ़ाना म्हणजे जसं म्हणतात की एखाद्याला आपण जर एखादा मासा दिला तर त्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल, पण मासा पकडण्याचं ट्रेनिंग दिलं तर त्याच्या आयुष्यातल्या भोजनाची व्यवस्था होईल. आणि म्हणून गरीबों की क्षमता बढ़ाना, समग्र कल्याण हमारा लक्ष्य है, या 2 वाक्याकडे मी या अर्थसंकल्पाच्या खऱ्या संकल्पाचं लक्ष आपल्या माध्यमातून वेधू इच्छितो. संकल्प जरी 100चा असला आपला, पुढच्या 25 वर्षाचा हा संकल्प जरी व्यक्त केला तरी आज मात्र जे करदाते खूप वाट पाहत होते की आपल्याला काहीतरी दिलासा मिळेल, तो दिलासा त्यांना मिळू शकलेला नाहीये. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, करदात्यांना जास्तीचा कर कधीच भरावा लागत नाही. त्यांचं उत्पन्न कमी झालं तर कर कमी होतो. कोणताही कर न वाढवता या वैश्विक महामारीमध्ये, आज कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये जेव्हा जगामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्प मांडत असताना करदात्यांवरचे कर वाढवले जात आहे, मग अमेरिका असेल, UK असेल, जपान असेल, अशा प्रसंगात मात्र भारताचा हा धीरोदात्त पंतप्रधान कोणताही कर न वाढवता दुसरीकडे मात्र जेव्हा आपण बघितलं असेल जी पेन्शन स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा विचारपूर्वक केंद्र आणि राज्यामध्ये जो फरक होता 14% आणि 10%चा तो सुद्धा दूर करण्याचं काम केलं. मग स्वास्थ्य योजना असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, सीमावर्ती गावामधल्या बुनियादी सुविधा असेल, PM विद्या असेल, एक राष्ट्र एक रजिस्ट्रेशन असेल, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, घर बांधण्याचा विषय असेल,
तुम्ही जर मी यादी मोठी वाचली तर मग एक तास लागेल. हा, पण नाही, मी हे नाही. निश्चितपणे सांगू शकतो की बाहुबली विश्वगौरव पंतप्रधानाचा या देशाला शक्तिशाली बनवण्याचा यामध्ये संकल्प दिसतो. ठीक आता आहे, एखाद्या तो संपर्क विरोधी पक्षाचे जे संकल्प विरोधी नक्की पक्षाचे जे दिसतोय. भंगारदेव आहे, पण सुधीर भाऊ, आज आणखीन एक महत्वाचा निर्णय हा घेतला गेला की कर चुकवेगिरी जे करतील त्यांची संपत्ती जप्त केली जाईल, असा थेट इशाराच दिलेला आहे. हा इशारा याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, कर चुकवेगिरी करताना इशारा देताना तुम्हाला अजून एक सुविधा सुद्धा दिली आहे. आणि ती सुविधा म्हणजे तुम्ही कराचं जेव्हा निर्धारण करता तेव्हा तुमच्या हातून जर काही तांत्रिक चूक झाली तर ती सुधारणा करण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी वाढवून दिलाय. मला असं वाटतं की साधारणतः आपण बघितलं असेल, आता जी डिजिटल करन्सीच्या संदर्भामध्ये निर्णय करत असताना त्यांनी जगामध्ये ज्या पद्धतीने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिक्रमण करण्याच्या दृष्टीने किंवा आपल्या अर्थव्यवस्थेला डिस्टर्ब करण्याच्या दृष्टीने काही देश जेव्हा विचार करतात त्याला सेफ करण्याच्या दृष्टीने मग क्रिप्टो करन्सीवर 30% कर असेल किंवा अतिशय अनेक चांगले निर्णय आपण यामध्ये केले. आणि मग अजून एक निर्णय आवडला म्हणजे 100 वर्षाचा ढाचागत सुविधा. या देशामध्ये असा विचार करणारे पंतप्रधान झाले याचा मला आनंद होतोय की साधारणतः अर्थसंकल्पामध्ये आपण खर्च आणि उत्पन्न याचा बॅलन्स करून एक फक्त त्या वर्षापुरती दिशा देण्याचं काम करायचो. पण 25 वर्षाची ब्लूप्रिंट असेल, 100 वर्षाचा ढाचागत सुविधा असेल. आणि आपण मागच्या वर्षी, हे खरं कौतुकास्पद आहे की मागच्या वर्षी आपण 5,54,236 कोटी भांडवली खर्च, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे मागच्या वर्षी करत हे दाखवलं की आम्ही जग जेव्हा वैश्विक महामारीमध्ये अडचणीत आले तेव्हाही आमचा देश स्वतःच्या वॅक्सिनचं शोध करण्यासाठी प्रोत्साहन देत होता आणि जगमान्य झाले आमच्या वॅक्सिन. आणि यासोबतच फूड सबसिडीचं हे एक जगामधलं आश्चर्यजनक झालं होतं की मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाची वैश्विक महामारी होती तेव्हा आम्ही 4,22,618 कोटी ही आपण फूड सबसिडी दिली, जी त्याच्या एक अगोदर वर्ष 1,08,688 कोटी होती. म्हणजे 4पट गरिबांच्या कल्याणाचा विचार. आणि अशा वैश्विक महामारीमध्ये आपण पाहतो अनेक मुख्यमंत्री, अर्थमंत्री रडत राहिले, पण या नेत्यांनी रडण्याचं काम केलं नाही. तर या संकटाशी लढत जे काही विरोधी पक्षाचे भल्लालदेव षडयंत्र करत राहिले तरी आमचा भाऊबली पंतप्रधान मात्र देशाला. बघूया याचे परिणाम पुढच्या काळामध्ये नेमके कसे दिसणार आहेत या अर्थसंकल्पाचे, त्याचं कसं स्वागत होतंय, कारण अजून त्याचे डिटेलिंग्स यायचे आहेत. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्याच्या नंतर आता त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. व्यापाऱ्यांकडून या अर्थसंकल्पाचं काहीसं स्वागत झालेलं आहे, पण कररचनेच्या संदर्भात जैसे ते निर्णय घेतला गेला त्याच्यामुळे नोकरदारांमध्ये काहीशी निराशा निश्चितपणे आहे. पण त्याचबरोबर हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षाची ब्लूप्रिंट तयार करणारा आहे आणि त्यामुळे हा देशाला सशक्त करणार असल्याचं काही जणांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान इन्कम टॅक्समध्ये कुठलाही बदल नाही, जुनी कररचनाच चालू वर्षात लागू असणार आहे. आयकरात कुठल्याही प्रकारचा बदल हा होणार नाही आहे आणि सलग 6व्या वर्षी आयकरात कुठलाही बदल झालेला नाही आहे. त्यामुळे नोकरदारांची मात्र आजच्या बजेटमधून निराशा झाली आहे. आपण नागपूरला जाऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तुषार, अर्थसंकल्प सादर झाला केंद्राचा आणि या अर्थसंकल्पावरती नागपूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नागपूरकर समाधानी आहेत का?
विलास, आत्ताच नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सची पत्रकार परिषद झाली. त्यांनी नाराजी व्यक्त केली की व्यापाऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या या बजेटमधनं पूर्ण होताना दिसत नाही. काही नाग विदर्भ चेंबर्सचे सदस्य आपण त्यांना विचारूया, आप किस तरह देखते हैं बजट को, क्यों नाराज हैं आप? देखिए, बहुत ज़्यादा उम्मीदें थी इस बार. कोरोना काल में जो व्यापारियों ने कठिनाइयाँ झेली है, जो सेक्टर, जो मीडियम सेक्टर की हम बात करें, मिडिल क्लास की बात करें, जो परेशानी उन्होंने झेली है, उम्मीद थी उनको ध्यान में रखकर उनके पास पैसा बचना चाहिए. इस उद्देश्य से शायद इस बजट का ड्राफ्टिंग की जाएगी, ऐसा हमें उम्मीद थी. उनके लिए काफ़ी अनाउंसमेंट की जाएगी, ऐसी उम्मीद थी. लेकिन ऐसी कोई भी अनाउंसमेंट हुए नहीं. हमने कहा कि ठीक है, हॉस्पिटैलिटी सेक्टर पिछले 2 साल में काफ़ी कठिनाइयों से गुजरा है, तो उनके लिए हमने राहत की बात की. तो क्या एक हॉस्पिटैलिटी सेक्टर ही है जिसने कठिनाइयाँ झेली है? क्या एक छोटे व्यापारी ने कठिनाइयाँ नहीं झेली? क्या एक मध्यम व्यापारी ने कठिनाइयाँ नहीं झेली? क्या एक आम इंसान ने कठिनाइयाँ नहीं झेली? जरूरी है कि हम जब बजट की बात करें तो हम हर सेक्टर को, हर वो इंसान जो इस कोरोना काल में प्रभावित रहा है, उसके लिए कोई ना कोई ऐसे हम कदम उठाएं जिससे कि उसकी जेब में पैसा बचे. आज कोई भी टैक्स स्लैब में हमने बदलाव नहीं किया. आज टैक्स में हमने कोई भी छूट नहीं दी. हाँ, हमने एक छूट दी कि इनकम टैक्स रिटर्न में अगर कोई गलती हुई होगी तो 2 साल तक क्या आप उसे सुधार सकते हैं. लेकिन क्या गलती सिर्फ इनकम टैक्स रिटर्न में ही होती है? क्या जीएसटी रिटर्न में गलतियां नहीं हुई है? हुई है, गलतियां हुई है, गुनाह नहीं हुआ है. गलती हुई है तो सुधारने का मौका मिलना चाहिए. हमें उम्मीद है कि अब भी मौका है. जैसे इनकम टैक्स में रियायत दी गई, वैसे जीएसटी में भी रियायत दी जाए. जैसे कि गलतियां हुई है, उन्हें गलती सुधारने का मौका उन व्यापारियों को भी दिया जाए. आपने अप्रिशिएट किया कि टैक्स पेयर्स की वजह से आज 1.49 लाख करोड़ का हमने जीएसटी कलेक्शन हम हासिल कर पाए. यानी हम मानते हैं कि हाँ, लोगों ने आपको कंट्रीब्यूट किया है, तो आपका भी फर्ज है कि आप उनके एफर्ट्स को अप्रिशिएट करें. आप उनके लिए वो सब करें जो वो डिजर्व करते हैं. अच्छा, मेरे को एक बात बताइए कि जिस तरह से उम्मीदें थी, आपको क्या उम्मीद थी? हमें उम्मीद थी कि निश्चित तौर पे टैक्स स्लैब में रियायत मिलनी चाहिए. 2.5 लाख रुपए तक की इनकम टैक्स की माफ़ी कोई मायने नहीं रखती. आप कहते हैं 5 लाख के ऊपर 20% टैक्स भरो, 10 लाख के ऊपर 30% टैक्स भरो. ये स्लैब कई साल पुराने हैं. ज़रूरी है कि हम आज के युग को देखते हुए, आज की ज़रूरत को देखते हुए इसे बदलाव करें. ज़रूरी ये है कि मेरे पास टैक्स देने के बाद पैसा बचना चाहिए. पैसा बचेगा तो मैं उसे अलग अलग जगह खर्च करूंगा, मैं शॉपिंग करूंगा, मैं घूमने जाऊंगा. ये जब तक मैं खर्चा करूंगा नहीं, तब तक रोलिंग नहीं आएगी. और ये रोलिंग आना बहुत ज़रूरी है, क्योंकि जिस दौर से, जिस फेज से हम सब गुजर रहे हैं, उस फेज से बाहर निकलने के लिए ये सब चीज़ें बेहद आवश्यक हैं. सरकार इंफ्रास्ट्रक्चर पर बहुत ज़्यादा खर्च कर रही है, तो आपको लगता नहीं नए रोजगार पैदा होंगे, इससे इकोनॉमी को एक बूस्ट मिलेगा? बिल्कुल होगा. केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या या संमिश्र प्रतिक्रिया आपण बघतोय. काही जण याचं स्वागत करतायत, तर काही जण निराशा झाल्याची भावना बोलून दाखवतायत. बजेटमधून करदात्यांना फारसं काही मिळालं नाही, पण पायाभूत सोयीसुविधांच्या संदर्भात केंद्र सरकारनं गुंतवणूक वाढवण्याच्या बद्दलचा जो निर्णय घेतलेला आहे तो निश्चितपणे रोजगार निर्मिती करणारा आहे. याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे. पण छोट्या व्यापाऱ्यांना यात मोठा दिलासा मिळू शकलेला नाहीये. त्यांना कोरोनाच्या या संकट काळामध्ये एक दिलासा देणं आवश्यक होतं असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण त्यांना तो दिलासा मिळू शकलेला नाही, याची नाराजी सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. पण आजच्या या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब ही समोर आली की ज्या प्रकारे देशामध्ये तेलबियांचं This is a pro-growth budget which is emphasizing capital expenditure, the virtuous investment cycle that will power GDP growth forward. And the important thing to recognize is that this is a deflationary budget because we are investing on the supply side. It will keep inflation under control, and as a result of that, there will be tremendous job creation and growth in the economy. Our policy, predictability, stability in our tax regime, all of that has been maintained as well. What do you have to say about the crypto thing that everybody is really looking for? I think that was very much required. We needed to create a level playing field for digital assets, which we have now done for real assets. And so with this as a predictable tax regime, crypto assets can be properly brought into the fold, and appropriate gains will have to be paid. That's really great because many people will say that the middle class was expecting some tax relief, but that's not come. But digital It is a very extraordinary budget which lays the outline for the coming 2-3 years.